या 8 संघांपैकी केवळ 4च संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील। अशात भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी किती सामने जिंकणे आवश्यक आहे जाणून घेऊया। ICC T20 विश्वचषक 2026 चा थरार आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे। साखळी फेरीत 20 संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी 12 संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे। आता मुख्य स्पर्धेत केवळ 8च संघ उरले असून त्यांच्यात सुपर 8 चे सामने खेळवले जात आहेत। या 8 संघांपैकी केवळ 4च संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील। अशात भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी किती सामने जिंकणे आवश्यक आहे जाणून घेऊया। टीम इंडियाच्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या 3 संघांचा समावेश आहे। भारताचा सुपर 8 मधील प्रवास खालीलप्रमाणे असेल। पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध। सुपर 8 फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाचा पराभव केला असला तरी आपल्याकडे अजून 2 सामने आहेत। दुसरा सामना झिम्बाब्वे विरुद्ध, तिसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध। भारतीय संघाला उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित करण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतील। जर भारताने 2 सामने जिंकले आणि 1 गमावला तरीही ते पात्र ठरू शकतात, मात्र अशा वेळी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल। 3 पैकी केवळ 1च सामना जिंकणाऱ्या संघासाठी पुढचे दरवाजे जवळपास बंद होतील। सुपर 8 फेरीमध्ये अनेकदा 2 किंवा अधिक संघांचे गुण समान होण्याची शक्यता असते। अशा वेळी कोणता संघ पुढे जाणार याचा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर घेतला जाईल। त्यामुळे भारताला केवळ सामने जिंकणेच नाही तर पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे।